महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अतिवृष्टी व पुराचे अस्मानी संकट कोसळले आहे। या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊस बिलातून प्रति टन 10 ते 15 रुपये कपात करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे। कारण पुराचा फटका सर्वच ऊस उत्पादकांना बसला आहे। अतिवृष्टीमुळे ऊसात पाणी झाले असून ऊस कुजण्यास सुरुवातही झाली आहे। ऊसाची बेटही उखडून पडण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे शेतातला ऊस कारखान्याला घालवण्याचे टेन्शन शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असताना मात्र सरकार ऊस उत्पादकांच्याच जीवावर उठल्याचे दिसून येत आहे। एकीकडे कारखानदार मंडळी काटा मारतात, आता मात्र सरकार पण शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईच्या नावाखाली काही रकमा वसूल करण्याचा घाट घालत असल्यामुळे यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठा विरोध केला आहे। आम्हाला शेतामध्ये गांजा अफू लावण्याची परवानगी द्या, आमचे पैसे कशाला घेता असे सांगत राज्यातील फडणवीस शिंदे पवार सरकारला संघटनेने मोठा इशारा दिला आहे। राज्य शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी ऊस बिलातून कपात केली अशा बातम्या कानावर येत आहे। खरं तर ही गोष्ट संताप आणणारी आहे, कारण शेतकरी नुकसानीत अडचणीत आलेला आहे। शेतकऱ्याचा ऊस पावसामुळे जो उभा आहे त्याला मुळकूज लागली आहे, जो नदी काठाला आहे तो बुडलेला आहे, त्याचा अपेक्षित उत्पन्न येणार नाही, त्यात घट झालेली आहे आणि अजून त्याच्याच ऊसाच्या बिलातून कपात करून तुम्ही देणार असाल तर मग तुम्ही आम्हाला मदतच देऊ नका, आम्हाला गांजा आणि अफू लावायची परवानगी द्या, आम्ही तुम्हाला कोणतीही मदत मागत नाही। जर सरकारने शेतकऱ्यांसाठी समाधानकारक निर्णय नाही घेतले तर आम्ही सर्व राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू आणि या सरकारला आणि या मंत्र्यांना सळोगी पळू करून सोडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही।